या कार्यक्रमासाठी अनेक जण उपस्थित आहेत. त्या सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही. सगळेच जण मोठे लोक आहेत आणि मला असं वाटतं की जे मोठे आहेत, ज्येष्ठ आहेत, ज्यांना अनेक विचारधारा माहिती आहेत, ते लोकसुद्धा कार्यक्रमाला येणं हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यामुळे मी त्यांचं विशेषतः स्वागत करतो. या कार्यक्रमाचे आयोजक आमचे सगळे मित्र प्रथमेश गावणकर, ॲडव्होकेट किशोर वरक, ॲडव्होकेट ओपी, ॲडव्होकेट विकी कदम, ॲडव्होकेट रोशन पाटील, राहुल देराडे आणि ॲडव्होकेट स्वप्नील खोपकर. तसंच मी मुद्दाम नाव घेतलं पाहिजे ते म्हणजे प्रथमेश गावणकर यांच्या पत्नी सौ प्रणाली यांचं. त्यांनीसुद्धा या कार्यक्रमामध्ये हातभार लावलेला आहे आणि त्या हातभार लावत आहेत. यापुढे सुद्धा त्या नेहमीच आमच्यासोबत असतील. आपण संविधानाबद्दल, न्यायाबद्दल, कायद्याबद्दल बोलणार आहोत. मला राजकारणाबद्दल बोलायचंच नाही आहे. खरं म्हणजे जे विरोधाभासी दोन लोक आहेत, ज्यांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे, मागच्या 12 वर्षापासून बघतो, त्यांचं नाव घेऊन पण बोलायचं नाही आहे. परंतु संविधान हा विषय राजकीय आहे, कायदा आणि न्याय हा विषय राजकीय आहे. त्यामुळे कधी काही संदर्भ आले तर मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही, हे लक्षात ठेवा. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही. परंतु काही चांगले राजकीय लोक, महाराष्ट्रातले नेते माझ्या संपर्कात, म्हणजे मी त्यांच्या संपर्कात आलो असं म्हणायला पाहिजे, आणि त्यांना मी जवळून बघू शकलो, ओळखू शकलो, त्यांच्यासोबत माझा संपर्क आहे आणि त्यातून नक्कीच आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा बदल घडत असतो. तेवढाच माझा राजकारणाशी संबंध आहे. पण त्या अर्थाने इथे बसलेल्या प्रत्येक माणसाचा राजकारणाशी संबंध आहे. जेव्हा मी बरेचदा बोलतो कायद्याबद्दल, न्यायाबद्दल, न्यायाच्या प्रक्रियेबद्दल, तर अनेक जणांचे, मी आता आजकाल कमेंट्स वगैरे वाचत नाही, पण खूप घाणेरडं लोक लिहितात, वाईट पद्धतीने कमेंट करतात. ते म्हणतात की न्यायालयात बोला, इथं कशाला बोलता? आपण काही फेसबुकवर टाकलं तर मग हे न्यायालयात तुम्ही का नाही सांगत? इथे कशाला तारे तोडता? तू वकील तरी आहे का? कोणी डिग्री दिली? आता ज्यांचे नेतेच खोटी डिग्रीचे आहे ते आपल्याला डिग्री विचारणार, तो प्रश्न नाही. परंतु प्रश्न असा आहे की आपण हे समजून घेतलं पाहिजे की माझ्यापेक्षा वेगळं मत कोणाचं तरी असू शकतं. माझ्यासारखंच सगळ्यांचं मत असलं पाहिजे असं वाटणारे जे राजकीय लोक आहेत ते भारतीय लोकशाहीला धोका आहे. ते सगळ्या पक्षांमध्ये आहेत, काही प्रमाणात, कमी जास्त प्रमाणात सगळ्याच पक्षांमध्ये ते लोक आहेत. कारण की आपण ती मानसिकता तयार केली की राजकीय लोकांनी कसंही वागलं तर चालेल, राजकीय लोकांनी आपल्यावर राज्य करायचं आहे, आपल्याला ते जसं राज्य करतील तसं मान्य करायला पाहिजे, असं आपण मानल्यामुळे माज नावाची गोष्ट काही लोकांच्या डोक्यात आहे. 5 वर्षांनी आपल्याला तो माज उतरवण्याची संधी येते. पण मध्यंतरी अत्यंत जालिम प्रयोग झाले मतदानासोबत, मतदान प्रक्रियेसोबत. सिद्ध करू शकत नाही आपण अशा पद्धतीचे घोटाळे झाले. कारण की सराईत चोर जेव्हा चोरी करतो तेव्हा तो मागे पुरावे ठेवत नाही. त्यामुळे मतदान यंत्राचा घोटाळा झाला का? झाला. EVMचा घोटाळा झाला, नक्की झाला. पण सगळेजण जेव्हा मग EVM मशीनकडे बघत होते की इथून चोरी होते, तेव्हा त्यांनी, चोरांनी दिशा बदलली आणि मतदार याद्याचा घोटाळा केला. दरवेळेस नवीन प्रकारचे घोटाळे. मग त्यांच्या लक्षात आलं की हे रोशन पाटील आहे, प्रथमेश गावणकर आहे, काही लोक आहेत, ते माहितीचा अधिकार कायदा वापरतात. ते म्हणतात किंवा मतदाराची यादी द्या, ते म्हणतात किती मतदान झालं त्याची आकडेवारी द्या. मग त्यांनी निवडणुका सुरू असतानाच, म्हणजे खेळ सुरू असताना खेळाचे नियम बदलले. कसे बदलले? त्यांनी सांगितलं की माहिती अधिकार कायद्यामध्ये निवडणूक आयुक्त येत नाहीत, त्यांना तुम्ही माहिती मागू शकत नाही. त्यांनी नियम केला की आम्ही 90 दिवस EVMची माहिती ठेवू, बाकी नंतर आम्ही ती डिलीट करून टाकू, म्हणजे पुरावा नष्ट करून टाकू, असं त्यांना म्हणायचं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक समजून घ्या की लोकशाही ही गटांगाळ्या खाते आहे. काही लोकांच्या हातामध्ये नरडी त्यांनी धरली आहे लोकशाहीची.
आणि ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. त्या प्रवृत्तींविरुद्धची लढाई भारतीय संविधान सातत्याने करत आहे. आपल्या हातात एक साधन आहे, ते आहे भारतीय संविधान. आणि त्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रामध्ये हे जे इथे होतं आता कुठे लॉ लॅब म्हणून ते आम्ही सुरू करतो आहे. आता लॉ लॅब काय आहे? लॉ लॅब ही कायद्याची प्रयोगशाळा आहे. कायद्याचं राज्य नसून काय द्यायचं राज्य आहे असं जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारी म्हणायचे. न्याय विकत मिळतो असं अनेक न्यायालयांमधून निवृत्त झालेले सुप्रीम कोर्टातले आणि उच्च न्यायालयातले न्यायाधीश आपल्याला सांगतात. या पार्श्वभूमीवर कायद्याचं राज्यच असलं पाहिजे, यासाठी लॉ लॅब आम्ही सुरू करतो आहे. खरं तर हा कार्यक्रम आपल्याला कॉलेजमध्ये सुद्धा घ्यायचा होता, परंतु मला सांगण्यात आलं की इथल्या कॉलेजमधून काही सपोर्ट मिळाला नाही, कारण की विशिष्ट विचारधारांचे लोक तिथे कॉलेजमध्ये कब्जा करून बसलेले आहेत. कॉलेज काढायचं ते ज्ञान प्रसारासाठी काढायचं का अज्ञान वाढवायसाठी काढायचं हे त्या लोकांना समजलं पाहिजे. मी ILS कॉलेजमध्ये पुण्यामध्ये शिकत होतो. तिथे डॉक्टर सत्यरंजन साठे म्हणून होते, प्रचंड हुशार व्यक्ती होते. तेव्हा मोबाईल नव्हते, हे व्हॉट्सअप नव्हतं, कॉम्प्युटर नुकतेच आले होते. ते तुम्ही पाहिलं असेल सगळ्यांनी, मुंग्या असणारे कॉम्प्युटर ते, त्याच्यावर आधी मुंग्या यायच्या, मग ते थोड्या वेळाने सुरू व्हायचं. त्या काळामध्ये मी सत्यरंजन साठे सरांसोबत विद्यार्थी असताना थोडं काम करू शकलो. वेगवेगळ्या विचाराच्या लोकांना ते लॉ कॉलेजमध्ये बोलवायचे आमच्या, की तुमचं म्हणणं सांगा, विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारू द्या. कधी कधी वादविवाद होऊ द्यायचे ते, पण त्याच्यातून जे आपल्या डोक्याची जी मशागत व्हायची, त्यातून जे वकील तयार होतात ते खऱ्या अर्थाने चांगले असतात असं सरांचं म्हणणं होतं. त्यांनी मला सांगितलं की भारताला वकिलांची गरज नाही, भारताला न्यायाधीशांची गरज नाही, भारताला न्यायतत्व सांगणाऱ्या तत्वज्ञ लोकांची गरज आहे. आणि ती मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे इथलं रत्नागिरीचं लॉ कॉलेज असेल, इतर कॉलेजेस असतील, त्यांनी जर मुलांच्या डोक्यांना बंदिस्त करून ठेवायचं असं ठरवलं असेल, तर मग इतर विचारांचे लोक येऊ द्यायचे नाही, किंवा खरोखर संविधान सांगणाऱ्या लोकांना येऊ द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं असेल, काही हरकत नाही. प्रत्येकाचा काही काळ असतो. पण या काळामध्ये, या 12 वर्षाच्या काळामध्ये कॉलेजेसमधलं जे चित्र बदललेलं आहे, तुम्हाला सांगतो मी, झापडबंद स्वरूपाचं शिक्षण दिलं जात आहे. आपल्याच धरणीचे लोक तयार झाले पाहिजे असं वाटून कोणताही प्रयोगच होऊ द्यायचा नाही, अशी धास्तावलेली जमात तयार होते. या पार्श्वभूमीवर आम्ही लॉ लॅबचा प्रयोग करतो आहे. मग दुसरा शब्द आहे त्या विषयातला, तो आहे न्याय स्वराज्य. माझ्या मित्रांनी सगळ्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केला. मी पुन्हा एकदा आपल्याला ते सांगतो की न्याय स्वराज्य म्हणजे काय आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य ही संकल्पना तेव्हा दिली की आम्ही कमजोर असू द्या, आम्ही संख्येने कमी असू द्या, आमच्याकडे सैन्य कमी असू द्या, आमच्याकडे घोडदळ कमी असू द्या, पण आम्ही आमचं राज्य करू. आमच्या चुका होतील, पण आम्ही आमचं राज्य करू, हे नंतर महात्मा गांधींनी परत सांगितलं. तर लोकशाहीमध्ये ही संकल्पना रुजवण्याचं श्रेय महात्मा गांधींना आहे. आणि त्याच्यातून स्वराज्य हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे, की स्वतःवर आपलं राज्य असलं पाहिजे. भारतीय संविधानाची ही संकल्पना आहे की आम्ही निवडून देणार ते लोक आमचे प्रतिनिधी असणार, आणि त्या प्रतिनिधींनी आपल्यासाठी राज्य करायचं. स्वतःवर स्वतःचं राज्य असलं पाहिजे. म्हणजे स्व म्हणजे कोण हे ओळखता आलं पाहिजे. आज नागरिकांना धर्म जातीमध्ये विभागून स्वतः ते कोण आहे ते ओळखूच दिलं जात नाही. म्हणजे एखाद्या बाळाचा जन्म होतो, पहिल्यांदा तो रडतो, त्याचं नाव नसते, गाव नसते, जात नसतो, धर्म नसतो, पण तो जन्माला येतो, थोड्या वेळातच त्याला जात मिळते, धर्म मिळते, जे तो कधीच मोडू शकत नाही, ज्याच्यामध्ये तो फसून जातो. मग त्याचं नाव ठेवण्यात येते, आणि मग नाव ठेवल्यावर आपण सगळेजण त्याला नावं ठेवण्यासाठी मोकळे होतो. याच्यामध्ये स्ववर राज्य जर आपलं असेल तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की मला खूपदा असं वाटते की
18 वर्षाचं होऊ द्यावं कोणाला तरी, 18 वर्षाचा तो व्यक्ती झाल्यावर, ती मुलगा किंवा मुलगी, मग एखादा कार्यक्रम घ्यावा की तुला कोणती जात आणि धर्म पाहिजे, ती जात तू स्वीकारू शकतो. अशी मोकळीक आपण दिलेली नाही आहे. आणि मग तसं दिलं नसल्यामुळे आपल्याला एक काल्पनिक भीतीखाली ठेवण्यात येते की ते लोक आपली संख्या वाढवत आहेत, त्यांची संख्या वाढत आहे कारण की त्यांना 2 लग्न 3 लग्न ते करू शकतात, ते किती मुलं जन्माला घालू शकतात, अशी काल्पनिक भीती घातली जाते आणि आपल्यासाठी एक काल्पनिक दुश्मन तयार केला जातो. आणि आपलं राज्य राहत नाही, आपल्यावर सुद्धा आपलं राज्य राहत नाही, आपल्यावर मग एक दुसरा कोणीतरी राज्य करतो. त्याला कल्ट असं म्हणतात. एक कृत्रिम व्यक्ती आपली तयार केली जाते आणि आपल्यावर ती राज्य करायला लागते. त्यामुळे स्वराज्य हा साधा विषय नाही. आपल्याला याच्या पुढे स्वराज्य मिळवायचं आहे, स्वतःवर आधी आणि नंतर भारतासाठी. त्यानंतर न्याय स्वराज्य असं आम्ही म्हटलेलं आहे. मग न्याय म्हणजे काय, हा सुद्धा विषय महत्त्वाचा आहे. न्याय म्हणजे काय हे समजून घ्या. सर तुम्ही बाहेर जा थोड्या वेळ, तुम्ही काही ऐकत नाही व्यवस्थित. काय नाव आहे त्यांचं? ते नाही, ते तुमच्या बाजूला अर्धी दाढी आहेत. तुमचा काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे मला काही कळत नाही काय झालं. बने साहेब, बने साहेब. न्याय म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी अन्याय म्हणजे काय हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आता मी किती वेळ बोलत राहील तरी तुमच्या मनात हा विषय, यांना का काढलं बाहेर, तुमच्या मनात हा विषय असेल यांना का काढलं बाहेर. यांनी मला सांगितलं ते कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे मोठे नेते आहेत, बन्ने साहेब आहेत. आता जेव्हा यांनी मला सांगितलं हे बन्ने साहेब आहेत, तेव्हा मी त्यांना म्हटलं बोलून घ्या त्यांना परत. म्हणजे मी काय केलं, मी त्यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली. तुम्ही काय केलं सगळ्यांनी, जेव्हा उठून ते चालले होते तेव्हा कोणी काहीच नाही केलं. यांनी फक्त मला सांगितल्यामुळे तुम्ही जाऊ देत होते त्यांना. कोणीतरी प्रश्न विचारायला पाहिजे की यांना का उठवलं, त्यांनी काय केलं, त्यांच्या बाजूच्या माणसांनी विचारायला पाहिजे, मागच्या लोकांनी विचारायला पाहिजे. पण एखाद्या माणसावर अन्याय होतो आणि आपण विचारतच नाही, तेव्हा अन्यायाची डेप्थ वाढत असते. त्यांनी काहीच केलं नाही, त्यांनी काही केलं नाही. आम्ही हा प्रयोग केला आपल्यासमोर. त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाबद्दल बोलायला पाहिजे की नाही. एक कोणी व्यक्ती असो, तो हिंदू असो, मुसलमान असो, कोणी असो. आपण सुरू काय केलेलं आहे की आपण दुसऱ्यावर अन्याय होत असेल ना, काहीतरी असेल बाबा प्रॉब्लेम, जाऊ दे, आपल्याला काय करायचं त्याचं. आपल्याला ही प्रवृत्ती बदलली पाहिजे, तरच आपल्याला न्याय म्हणजे काय कळेल. अन्याय म्हणजे काय हे कळल्याशिवाय न्याय म्हणजे काय कळणार नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त जीवन जगणाऱ्या लोकांच्या सोबत राहून बघा थोडा वेळ. मी नेहमी सांगतो मुद्दामून की माझं नाव असीम असल्यामुळे बरेच जण मला मुस्लिम समजतात आणि मग ते मला तशाच प्रकारे हा लांड्या बरोबर आहे तर तसंच बोलणार. मग काही जण असं म्हणतात की जा, ते अजानची वेळ झाली असेल जा, काहीही बोलतात अक्षरशः. काही जण म्हणतात पंचरवाल्याची औलाद आहे. मी माझा माझा धर्म हे सोडून दिलेला आहे कारण मला त्याचं काही महत्त्व वाटत नाही. मी हे जगण्याचा प्रयत्न करतोय की माणूस म्हणून जगू शकतो का. आणि मला त्यावेळेस एक जाणीव होते की मी मुसलमान नाही आहे. बऱ्याच जणांना ते माहीत पण आहे. पण मी जर खरंच मुसलमान असतो तर मला किती शिव्या सहन करावं लागल्या असत्या, मला किती घाणेरड्या प्रकारच्या शब्दांना सामोरं जावं लागलं असतं. एकदा जगून पहा बरं मुसलमानाचं जीवन, जगून पहा एकदा. आपलेच भाऊबंद आहेत का आपण त्यांना अशा पद्धतीने आपण त्यांना वापरतो आणि त्यांना काही म्हणतो. मग त्यांना सतत जेव्हा म्हणजे एखादा गुंड बदमाश असेल, जेलमधून आलेला असेल,
त्याला सतत जेव्हा समाजात म्हटलं जाईल जेलमधून आलेला आहे, जेलमधून आलेला आहे. तुम्ही तो सिनेमा पाहिला असेल जुना अमिताभ बच्चनचा, त्यांनी लिहिलं होतं मेरा बाप चोर है. जेव्हा त्या माणसाला जाणीव होते की सगळेजण मला हुडूत तुडूत करतात, ढकलून देतात, माझ्याशी वाईट वागतात, माझी बदनामी करतात, माझा अपमान करतात, आपल्यामध्ये येऊ देत नाही, तेव्हा तो माणूस ठरवतो की आता खरोखरच गुंड आणि बदमाश होतो. काय करतात तर बघून घेऊ. आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे आपल्यासोबत राहतात ते लोक वेगवेगळे असू शकतात, त्यांची प्रार्थना पद्धती वेगळी असू शकते, पण इथे जे भूत तयार केलं जाते आपल्या मनामध्ये, एक राक्षस पैदा केला जातो आपल्या मनामध्ये, त्याच्यामुळे आपण सगळ्यांकडे शंकेने बघायला लागतो. माझ्यासोबत एक ॲडव्होकेट भागवत म्हणून काम करायचे, एक मराठा सेवा संघाचे प्रमुख होते, मी काय त्यांचं नाव सांगत नाही, मराठा सेवा संघाचं काम करायचे, लेखक मोठे. त्यांच्या केसमध्ये आम्ही जात होतो एका हायकोर्टामध्ये. त्यांनी मला सांगितलं, अरे भागवत आहे तो, समजून ब्राह्मण आहे. मी म्हटलं कोणी ब्राह्मण असेल तर काय फरक पडतो, म्हणजे कशासाठी आपण अशी शंका व्यक्त करतो. एकीकडे सगळे ब्राह्मण असे फार चतुर असतात, फसवणूक करतात, लुबाडणूक करतात, असं चित्र तयार करायचं, आणि मग दुसरीकडे त्यांनी संघटना तयार करायच्या आणि समाजातल्या इतर लोकांना त्यांनी दुश्मन समजायचं. आपल्याला ही दुश्मनी संपवावी लागेल. आपल्याला आपल्या मनातले बायसेस आणि काटे काढून टाकावे लागतील. इथे कोकणामध्ये सगळेजण मासे खातात, काटे काढून खाता ना. आज आपल्याला लोकशाही पचत नाही आहे, लोकशाही कळत नाही आहे, कारण हे जातीभेदाचे एकमेकांबद्दल शंकेचे काटे आपल्या घशात अडकलेले आहेत. आपल्याला ते काढावं लागतील, तरच आपल्याला न्याय म्हणजे काय हे समजेल. एकदा न्याय म्हणजे काय समजलं तर आपण अत्यंत ताकदवान नागरिक होऊ शकतो. प्रत्येकाला कायद्यापुढे समान मानलं पाहिजे, ही साधी संकल्पना आहे न्यायाची. कोणावरही अन्याय आणि पक्षपात आपण करू नये. प्रत्येकाच्या कर्तृत्वानुसार त्याला हक्क आणि संधी मिळाली पाहिजे. हे ठरवत असताना आपण भारतीय संविधानाने हे सुद्धा ठरवलं की काही लोक परंपरागतरित्या संस्कृतीच्या आधारे मागासलेपणाचं जीवन जगतात, नाकारलेपणाचं जीवन जगतात, म्हणून आपण त्यांना सकारात्मक भेदभावाची संधी देऊन समोर आणण्यासाठी काही प्रक्रिया तयार केली, प्रवेशाची, नोकरीची, की सगळेजण उन्नतीच्या मार्गावर आले पाहिजे. एकमेकांचा राग करून चालणार नाही. आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की हे सगळे विषय आपल्याला संपवायचे असतील तर आपल्याला समानता प्रस्थापित करता आली पाहिजे. ती समानता समाजामध्ये मुळीच प्रस्थापित करू नका. मुळीचं समाजामध्ये समानता प्रस्थापित करू नका, तुमच्या मनामध्ये पहिले करा. तुमच्या मनात ती समानता आली पाहिजे. आणि त्यासाठी न्याय स्वराज्य ही मोहीम आम्ही सुरू करतो आहे. रत्नागिरीमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आम्ही या न्याय स्वराज्याच्या सभा घेणार. आम्ही न्यायाबद्दलची जनसुनवाई घेणार. सिंधुदुर्गामध्ये ॲडव्होकेट किशोर वरक इथे बसले आहेत, ते कार्यक्रम घेणार. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही न्याय स्वराज्याची यात्रा घेणार. लोकांचे प्रश्न समजून घेणार, अन्यायाचे आणि न्यायाचे. शक्य असेल तर, आवश्यकता असेल तेव्हा न्यायालयात सुद्धा जाणार. मी सगळ्यांना सांगत असतो की न्यायालयात जाण्याचा मार्ग शेवटचा ठेवा, कारण की आपल्याच या समाजामधले डोकं करप्ट झालेले काही लोक न्यायाधीश सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे खूप अपेक्षा करण्यात अर्थ नाही, पण ते उच्चस्थानी बसलेले काही लोक गेल्यावर ही न्यायव्यवस्था सुद्धा चांगली होणार आहे. कारण की न्यायव्यवस्थेमध्ये आजही 60% न्यायाधीश हे अत्यंत उत्तम दर्जाचे, न्यायप्रिय, संविधाननिष्ठ असे आहेत. त्या लोकांना वरती येण्याची वाट आपण बघतोय. हे काही वरचे लोक जाऊ द्या. न्याय हा गतिमानतेचा नियम आहे. न्याय म्हणजे विकास आहे. न्याय जेव्हा आपण होताना बघतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने विकसित होत जात असतो. आणि म्हणून मला असं सारखं वाटते की आपण कॉमन सेन्स जो आहे, सामान्य बुद्धिमत्ता किंवा सत्सद विवेक बुद्धी, ही जेव्हापासून गमावून बसलो आणि जेव्हापासून वकिलांना, न्यायाधीशांना, पोलिसांना आणि नंतर नागरिकांना सुद्धा असं वाटायला लागलं की एखादा प्रश्न तयार झाला त्याचं उत्तर कायद्याच्या पुस्तकात आहे, तेव्हापासून आपली फसगत सुरू झाली.
त्या समस्यांचं उत्तर सगळं कायद्याच्या पुस्तकात नाही, ते आपल्याजवळच आहे. आपण न्यायालयांवर अवलंबून राहणारी व्यवस्था जेव्हापासून केली तेव्हापासून आपण न्यायव्यवस्थेचे गुलाम झालेलो आहोत. स्वतःवर विश्वास आपला राहिला नाही की आपण स्वतःचे भांडणं स्वतः सोडू शकतो. आज मीडिएशन होते, काउन्सिलिंग होते. सगळ्यात पहिले मीडिएशन किंवा आर्बिट्रेशन आपण ज्याला म्हणतो आणखी मोठ्या स्वरूपात, ती संकल्पना महात्मा गांधींनी आणली साऊथ आफ्रिकेमध्ये. जेव्हा त्यांना साऊथ आफ्रिकेत पाठवण्यात आलं वकील म्हणून, एका मुस्लिम तिकडच्या साऊथ आफ्रिकेत सेटल झालेल्या तय्यबजी नावाच्या कुटुंबाची केस होती. भावाभावांमध्ये प्रचंड भांडणं होते. त्यांनी तिथे जाऊन केस समजून घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं तय्यबजींना की आपण तुमच्या भावाशी मी बोलू का? तर ते म्हणाले बिलकुल बात नाही करणी. कारण एकमेकांना ते दुश्मन म्हणून समजायला लागले होते. त्यांनी सांगितलं एकदा बोलून पाहू. शेवटी बोलता बोलता त्यांनी कन्व्हिन्स केलं की बोलून पाहू द्या, आणि त्यांनी संवाद साधून ते भांडण मिटवलं. आज आपण त्याला मीडिएशन म्हणतो, मध्यस्थी म्हणतो. आपल्याजवळ सगळे बीजे आहेत सुसंस्कृतपणाचे. आपण सुसंस्कृत पद्धतीने कायद्याचा वापर करून आपले प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया सुरू केली तर न्यायाचं राज्य येऊ शकतं. काही प्रश्न असतात ते खरोखर न्यायालयात भांडले पाहिजे, पण अनेक प्रश्न असतात जे न्यायालयामध्ये न भांडता आपण बाहेर सोडवले पाहिजे. त्याचासुद्धा विचार आम्ही कायद्याच्या या प्रयोगशाळेमध्ये करणार आहोत. आज वाईट परिस्थिती बदलण्याची मोठी गरज आहे, आणि म्हणून स्वराज्य, न्याय स्वराज्य हे आत्मशासनाचा एक भाग असेल हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. विनोबांनी सांगितलं होतं त्याला ग्रामशासन असं त्यांनी विनोबांनी म्हटलं होतं. आता महाराष्ट्रातल्या न्यायालयाचे किंवा न्यायाचे आपण म्हणून, न्यायालयाचे नाही, न्यायाचे असमतोलाचे काही मुद्दे आहेत ते मी आपल्यासमोर मांडीन. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डिस्क्लेमर आधीच आपल्याला देतो की मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही. आपल्याला समजण्यासाठी काही नावांचा उल्लेख झाल्यास त्याचा अर्थार्थी याच्याशी माझ्या भाषणाशी काही संबंध नाही. उदाहरण म्हणून मी आपल्याला फक्त देणार आहे की आपल्यासमोर ते चेहरे येतील, त्यांची वागणूक येईल आणि आपल्याला समजेल की हा अन्याय आहे. असमतोलाची जे काही उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये गरीब श्रीमंत हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे न्यायव्यवस्थेमध्ये. न्यायव्यवस्थाच नाही तर पोलीस व्यवस्थापनामध्ये सुद्धा, की श्रीमंत माणसाची केस असेल तर त्यासोबत वेगळी वागणूक करणारे पोलीस अधिकारी, आणि गरीब माणसाची असेल तर त्यासोबत वेगळी वागणूक करणारे पोलीस अधिकारी आपण पाहतो. परवा दिल्लीमध्ये संसद मार्ग पोलीस स्टेशनवर राहुल गांधींना जवळपास 6 तास थांबावं लागलं पॅलेट गनच्या संदर्भात FIR का घेत नाही हे विचारणा करण्यासाठी, आणि शेवटी त्यांनी FIR घेतला. ज्या माणसाच्या शरीरामध्ये अनेक छर्रे अगदी हृदयापर्यंत गेलेले आहेत, त्याच्या जवळ पोचलेले आहेत, त्याचीसुद्धा तक्रार घ्यायला तयार नव्हते. कारण की मुख्य प्रश्न राहुल गांधींनी संसदेत विचारला होता, पॅलेट गन विद्यार्थ्यांवर चालवण्याचे आदेश कोणी दिले? ज्यांनी आदेश दिले असेल त्यांनी राजीनामा द्या. हे म्हणताच 20-22 दिवस तो माणूस संसदेतच आला नाही उत्तर देण्यासाठी. अन्याय करणारा जेव्हा बिथरतो आणि घाबरतो ना तेव्हा तो लपून बसत असतो. ज्यांची खूप मर्दुमकी आमची आहे असं दाखवण्याचा प्रयत्न इतके वर्ष जे करत होते ते दोघंही जण 20 दिवस संसदेमध्ये पाय ठेवू शकले नाही. ही राहुल गांधीची ताकद नाही, ही अन्यायाविरुद्ध संघटितपणे आवाज करण्याची ताकद आहे. तरुण वकील, इथे मला माहित नाही किती जण आल्यात, तरुण वकिलांची एक खूप मोठी समस्या आहे. इथे जे बसले असतील त्यांना माझी विनंती आहे की तरुण वकिलांना केसेस द्या, काम द्या, ते चांगलं काम करू शकतात. हा भ्रम आपला काढून टाका की ज्यांचे केस पिकलेले आहेत, केस गळलेले आहेत, चष्मा लागलेला आहे, व्यवस्थित दिसत नाही, तेच लोक फार चांगले वकील असतात असं नाही. त्यांचं ज्येष्ठत्वाचा आम्ही आदर करतो, ते पण हुशार असतात, अनुभव सिद्ध असतात. पण मी उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो आहे की ते नवीन वकीलसुद्धा आज हुशार असतात. त्यांना कामं दिले पाहिजे, पण त्यांना कामं मिळत नाही, त्यांची कमाई काही होत नाही. त्यांच्या घरच्यांना वाटते आपला मुलगा वकील झाला, आपली मुलगी वकील झाली, काहीतरी कमावलं पाहिजे. मग काहीच करत नाही तर मग ते म्हणतात लग्नच करून टाक, नाहीतरी तुला आम्ही पोसतो आहे तर तिलाही पोसू. याच्यामध्ये काय होते की त्या वकिलाचा महत्त्वाचा पिरियड जो आहे तो आर्थिक विवंचनेमध्ये आणि अपमानजनक जीवन जगण्यामध्ये जातो.
आता याच्याबद्दल बोलण्यासाठी मला काही बार काउन्सिलमध्ये निवडून आलं पाहिजे का, की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्रामध्ये मी आता निवडून आलो आताच मी कल्याण करू शकतो असं आवश्यक नाही. कोणती निवडणूक न लढता सुद्धा आपण जर लोकशाहीवर प्रेम करू आणि संविधानावर प्रेम करू तर आपण प्रत्येकजण एकमेकांना मदत करू शकतो. मग हाच विचार करून आम्ही कोल्हापूरला एक मीटिंग घेतली. जवळपास 60-70 वकील, नवीन वकील आले होते, ज्यांना 1 वर्ष 2 वर्ष अशी वकिली झाली, 6 महिने वकिली झाली. आणि त्या सगळ्यांसोबत आम्ही एक कार्यक्रम घेतला, त्यांची समस्या जाणून घेतल्या आणि त्याच दिवशी पिटिशन ड्राफ्ट केली आणि कोल्हापूर हायकोर्टामध्ये दुसऱ्या दिवशी आम्ही पिटिशन दाखल केली की नवीन वकिलांना स्टायपेंड देण्याची योजना महाराष्ट्र शासनाने आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानी सुरू केली पाहिजे. आज साधारणतः 15,000 ते 20,000 वकिलांना या जजमेंटचा फायदा होऊ शकेल. जर आमच्या बाजूने निकाल लागला तर आमच्या बाजूने निकाल लागेलच, कारण की मी आपल्याला हे सुद्धा सांगतो, इतर जवळपास 4 ते 5 राज्यांमध्ये तशा प्रकारची स्टायपेंडची योजना तिथल्या सरकारने सुरू केलेली आहे. मग इथे जे आपले मुख्यमंत्री आहेत सतत सांगत असतात मी पण वकील आहे, मी पण वकील आहे. मग तुम्हाला काय वकिलांचे संवेदना समजतात? नवीन वकिलांसाठी तुम्ही काय करता? आपल्याला कुठे निवडणूक लढण्याची गरज नाही, आपण इतरांसाठी काम करू शकतो, हे सांगण्यासाठी मी आपल्याला उदाहरण सांगतो. दुसरा प्रश्न आहे तो विचाराधीन कैद्यांचा आहे, जे जेलमध्ये कैदी आहेत. मी येरवडा जेलमध्ये साधारणतः 10 ते 11 वर्ष काम केलेलं आहे कैद्यांसोबत. तेव्हा संजय दत्त होता, तेलगी होता, त्यांच्यासोबत माझे नेहमी संवाद व्हायचे. तेलगीसोबत तर अनेकदा झालं. त्या तेलगी केसमधले मी जवळपास 25 गरीब आरोपींतर्फे मी वकील म्हणून सुद्धा होतो. छोटा राजन असेल, ते शकील असेल, डी गँग असेल, त्यांच्या पण अनेक जणांशी बोलणं माझं व्हायचं जेलमध्ये. जबरदस्तीने काही जणांना बंदूक देण्यात येते आणि शूट करायला लावण्यात येते, त्यांच्या पण केसेस मी चालवल्या. त्यामुळे मी आपल्याला हे सांगू शकतो की जे कैदी गरीब आहेत, माझी आई मला म्हणायची की कारागृहात जाऊ नको, तिथं सगळे बदमाश लोक असतात, त्यांची सावली तुझ्या अंगावर पडते, मग तू सुद्धा वाईट होशील. आई आहे ती, तिचं मन आहे, ती सांगेल तसं. परंतु असं काही होत नसते, मी माझ्या आईला सांगत होतो. मी आपल्याला सांगतो, मला जे लॉ कॉलेजमध्ये शिकायला मिळालं नाही ते त्या कैद्यांसोबत शिकायला मिळालं की कायदा प्रत्यक्ष कुठे अडथळा निर्माण करतो माणसाच्या जीवनामध्ये. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्यांच्या केसेस सुरूच होत नाही, विनाकारण खितपत पडलेले आहेत तुरुंगामध्ये, अशा लोकांची संख्या खूप मोठी आहे आणि अन्यायाचा तो खूप मोठा मुद्दा आहे. म्हणजे येरवडा सेंट्रल प्रिझन तर एक गाव आहे भिंतींच्या आतमधलं. 8 ते 8,500 कैदी कोंबलेले आहेत, जिथं साधारणतः 2,500-3,000 हजार जणांची कॅपॅसिटी आहे. सगळ्या जेलचं हे वास्तव आहे. जेल हे माणसांचे कोंडवाडे नाही, हे कोणीतरी सांगणारा पाहिजे. हा एक खूप मोठा मुद्दा आहे. त्यानंतर मी जसं सांगितलं, जात, वर्ग आणि लिंगाचा प्रश्न खूप मोठा आहे. जातीच्या आधारे, धर्माच्या आधारे दोषी ठरवण्यात येते काही जणांना. एखाद्या विशिष्ट धर्माचा आहे म्हणजे तो दोषीच असेल असं बघण्यात येते काही जणांना. लिंगाच्या आधारे काही जणांना, म्हणजे स्त्री पुरुष असं असेल तर चालेल कदाचित, पण समलिंगी लोक आहे म्हटल्यावर त्याला शिक्षाच झाली पाहिजे, जणू काही त्यांनी काही गुन्हा केलेला आहे. आपल्याला हे स्वीकारावं लागेल की स्त्री पुरुष या लिंगांसोबत आता हे तृतीयपंथीसुद्धा आहेत, ज्यांच्या काहीतरी वेगळ्या भावना आहेत. जोपर्यंत कोणी कोणाला त्रास देत नाही, म्हणजे पुरुष स्त्रियांवर बलात्कार करत नाही का, मग सगळे पुरुष वाईट असं आपण म्हणतो का? नाही म्हणत आपण. त्यामुळे त्या लोकांनी काहीतरी चूकच केलेली आहे, अशा पद्धतीने त्या लिंगाधारित दूषित भावनेने पाहायचं हे सुद्धा बंद होण्याची गरज आहे. कायदा प्रत्यक्ष काय आहे आणि अंमलबजावणीत काय आहे, याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. कायद्यासमोर सगळे समान आहे असं म्हणतात आणि कायद्यासमोर सगळे समान आहे असं दिसत नाही. न्याय मिळण्यासाठी जो विलंब होतो, उद्धव ठाकरे तर त्याचं मोठं उदाहरण आहे. ते एक व्हिक्टीम आहेत, अन्यायग्रस्त आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्यांच्यावर न्यायाचा विलंब करून करून अन्याय करण्यात आले. हे तुम्हाला मी समजण्यासाठी सांगितलं. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर हक्क आणि न्यायाचा समतोल कसा साधायचा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला लोकशाही आणि राज्यघटनेमध्ये फौजदारी न्यायव्यवस्थेचा मुख्य कणा म्हणजे व्हिक्टिम्सचे अधिकार आहेत. व्हिक्टिम म्हणजे कोण हे पाहिलं पाहिजे.
पोलिसांनी पाहिलं पाहिजे, आपण ओळखलं पाहिजे. मी याचे काही उदाहरणं आपल्याला नक्की देईन की प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी तो तराजू न्यायदेवतेच्या हातात आहे. तो तराजू असमतोल व्हायला नको याची जबाबदारी न्यायाधीशांवर आहे. पण न्यायाधीशच जर भ्रष्ट असेल, न्यायाधीशच जर त्यांच्या वैचारिक काही विचारधारांच्या प्रभावाखाली असतील, न्यायाधीशच जर एखाद्या विशिष्ट पक्षाची आणि एखाद्या राजकीय नेत्याची बाजू घेणार असेल तर काय करायचं? त्यांनी तटस्थ राहिलं पाहिजे अशी अपेक्षा आहे कायद्याची आणि संविधानाची. ती बरेचदा पूर्ण होताना दिसत नाही आणि त्यामुळे रूल ऑफ लॉचा खूप मोठा प्रश्न 2014 पासून तर प्रकर्षाने सुरू झाला. आधीसुद्धा होता. रूल ऑफ लॉ म्हणजे काय? कायद्याचं राज्य. ही संकल्पना संविधानात सांगितलेली आहे. ते कायद्याचं राज्य न राहता जे सत्ताधारी असेल त्यांचं राज्य, अशी संकल्पना जेव्हापासून सुरू झाली तर अन्यायाचं राज्य खूप मोठं वाढलेलं आहे. मी आपल्याला असे उदाहरणं देईन, राजकारणातले सुद्धा, मला माहीत असलेले सुद्धा. तुम्हाला लक्षात येईल की फार भयानक परिस्थिती आहे. 2 एक्झाम्पल मी आपल्याला देतो की न्यायाचं राज्य म्हणजे काय. कसाबचं प्रकरण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अत्यंत बेधुंद गोळीबार त्या बिंडोक माणसांनी केला. बिथरलेला, धार्मिकरित्या धर्मांध झालेला विषारी माणूस कसा असतो हे आपल्याला कसाबच्या उदाहरणावरून दिसेल. त्याच्यासोबत आणखी पण काही जण होते. त्यांनी बेधुंद गोळीबार केला मुंबईमध्ये, लोकांना मारून टाकलं. आता त्याची केस अशी आहे की ती अत्यंत चांगल्या पद्धतीने पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केल्यामुळे त्याच्यामध्ये फाशीची शिक्षाच होणार होती. म्हणजे कोणी वकील असले तरी फाशीची शिक्षा झाली असती. अशा केसेस कोण चालवतात तुम्हाला माहिती आहे. त्या केसमध्ये कसाब जो आहे त्याला सुरुवातीला कोणी वकील नव्हता. मग भारत सरकारतर्फे सांगण्यात आलं की आम्ही लीगल एड तुला देतो आणि तुला वकील देतो. तर ज्या बाईंनी त्याची केस सुरुवातीला घेतली तिच्यावर सुद्धा हल्ला करण्यासाठी आपण कमी जास्त केलं नाही. शेवटी न्यायालयाला सांगावं लागलं की प्रत्येकाला त्याची बाजू मांडण्याचा हक्क असल्यामुळे आणि कायद्याचं राज्य असल्यामुळे आपण त्याचं म्हणणं ऐकून घेणं आवश्यक आहे आणि नंतरच शिक्षा होईल, त्याचा निर्णय नंतर होईल. आणि तशा पद्धतीने आपण केस चालवून त्याला शिक्षा दिली. जगभरामध्ये भारताचं नाव झालं. कशामुळे? फाशीची शिक्षा झाल्यामुळे नाही, याच्यामुळे झालं की कायद्याची सगळी प्रक्रिया करून एका आतंकवादी आणि खुखार दहशतवादीला आपण शिक्षा दिली. कायद्याची प्रक्रिया डावलली नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय प्रतिमा भारताची उंचावली. दुसरं एक उदाहरण देतो मी. माझ्याचकडे एक माणूस होता म्हणजे कैदी जेलमधला. तेव्हा मी मोफत कायदेविषयक सहायता चालवत होतो जेलमध्ये. तिथे मला तो माणूस भेटला. तो माझ्याकडे आला आणि त्याला काही व्यवस्थित हिंदी पण येत नव्हती. तामिळी माणूस होता, अर्मुगम नावाचा. कधीतरी तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला ते दिसेल. तर तो माझ्याकडे आला जेलमध्ये. आतमध्ये मी जेलमध्ये राहत होतो 5-6 तास. सगळ्यांना मदत करत होतो, केसेस घेत होतो आणि बाहेर येतो त्यांच्या केसेस कोर्टात चालवत होतो. त्यांनी मला सांगितलं की साहब मेरे ऊपर बहुत झूठा जुर्म लगाया है और मुझे लाइफ दे दिया है, तो आप मेरी केस चलाओ. मी म्हटलं काय केस आहे तुमची? तर त्यांनी सांगितलं की एका लहान मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोप आहे. मी त्याला सांगितलं बा तू दुसरे कोणीतरी वकील असतील त्यांचं तू कर आणि कोर्टामध्ये सुद्धा अर्ज कर की मला मोफत कायदेविषयक सहायता पाहिजे, ते तुला देतील. मी तुझी केस चालवू शकत नाही, कारण की मी वकील झालो तेव्हापासून मी ठरवलं आहे मी बलात्कार करणाऱ्यांची केस चालवणार नाही. तत्त्व म्हणून मी ठरवलं. त्याच्यानंतर अनेक गोष्टी मी ठरवत राहिलो की ह्या केस चालवायच्या नाही, त्या केस चालवायच्या नाही. त्याच्यामुळे मग नंतर माझ्यासमोर प्रश्नसुद्धा पडला आता कुणाच्या केसेस चालवायच्या. पण मी अजूनही बलात्कार केलेल्या व्यक्तींच्या केसेस चालवत नाही. त्यानंतर मी पुन्हा गेलो जेलमध्ये. तेव्हा तो माणूस 5-6 जणांना घेऊन आला. म्हणजे त्याचं तिथल्या तिथे त्यांनी डेलिगेशन, आपण म्हणतो ना शिष्टमंडळ कैद्यांचं तयार केलं आणि तो मला भेटायला आला. त्याच्यामध्ये डी गँगचे 2 जण होते आणि मोठे मोठे कैदी होते सगळे. मोठ्या जास्त खुखार गुन्हा केला असेल त्यांना जेलमध्ये फार मान सन्मान आहे, पण बलात्कार करणाऱ्याला बिलकुल नाही. जेलमध्ये बलात्कार करणाऱ्याला बिलकुल मान सन्मान नाही. ते लोक तिथे हाणतात त्याला धरून पहिले. हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, कारण की तोय म्हणतात खून केला असेल तर चालेल, पण हे असे बलात्कार केलेल्यांना चालणार नाही. तिथे पहिले मारूनच स्वागत करतात. ते लोकसुद्धा त्याच्यासोबत आले. त्यांनी सांगितलं साहब इसका केस आप ले लो, ये खाया पिया कुछ नहीं, गिलास फोडा 12 ना ऐसी केस. तर त्यांच्या पद्धतीने त्यांनी सांगितलं. काही 2-4 कागद माझ्या हातात दिले. मी म्हटलं बघून घेतो.
आणि मी ती केस वाचली, म्हणजे केस नाही वाचली, ते 2-4 कागद होते. एक तेव्हा सायम लोकसत्ता नावाचा संध्याकाळी एक लोकसत्ता निघायचा मुंबईतून, एक उर्दू पेपर होता. आता उर्दू मला काही येत नाही, त्याच्यामुळे मी ते मराठीतून वाचलं, इंग्लिशमधलं वाचलं. मग जे उर्दू आहे ते माझे एक मित्र आहे, त्यांना मी वाचून दाखवायला लावलं काय आहे. तेव्हा मला लक्षात आलं की या माणसावर हा गुन्हा थोपवलेला आहे बहुतेक. मी आधी वकील होण्याच्या आधी पत्रकारितेचा अभ्यासक्रम केला असल्यामुळे माझे अनेक पत्रकार मित्र होते, त्या सगळ्यांना मी फोन केले मुंबईतल्या लोकांना, किंवा असं असं ते लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये घटना झाली होती. त्यांना म्हटलं अशी घटना झाली होती, त्याच्याबद्दल तुम्ही मला त्या दिवशी काय पेपरमध्ये बातम्या आल्या त्याची माहिती देता का, ते रिपोर्टिंग कोणी केलं सांगता का. तेव्हा मला कळलं, मी थोडक्यात सांगतो हे सगळं, तेव्हा मला लक्षात आलं की या माणसाला प्रत्यक्षात कचऱ्याचे जे मोठे डबे असतात ना, झोपायला जागा नसल्यामुळे त्याच्यात झोपायचा, त्याला त्याच्यातून उचलून पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये आरोपी केलं. त्याला दिसत होतं पोलीस स्टेशनला की एका मुलीच्या याच्यात आपल्याला टाकत आहेत, जबरदस्तीने त्याचं वीर्य काढून तिच्या कपड्यांवर टाकलं, त्याचे काही केस कापून टाकले कुठले तरी, आणि मेडिकल एव्हिडन्स तयार केला, आणि त्या माणसाला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा दिली. जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत शिक्षा, असं भारताच्या कायद्यांमध्ये आता आहे. आता मी म्हटलं या माणसाला कसं सोडवायचं आपण, शिक्षा तर लागलेली होती. आणि म्हणून मी सगळीकडे पत्र पाठवले व याचा विचार करा, पण कुठूनही काही प्रतिसाद आला नाही. न्यायाधीशांना पाठवले, राष्ट्रपतीला पाठवलं. एकदा एक न्यायाधीश मुंबई हायकोर्टातले पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी आले असं मला कळलं. ते रेस्ट हाऊसला थांबले होते, म्हणून मी तिथे गेलो त्यांना भेटायला, हे सांगायला. तर ते भेटायला तयार नव्हते. त्यामुळे मग मी तिथे आंदोलनाचा पवित्रा घेऊन आरडाओरडा सुरू केला की तुम्ही भेटत का नाही, तुम्ही कोणाचे न्यायाधीश आहात, का भेटत नाही, आमच्या लोकांना नाही भेटणार तर कोणाला भेटणार तुम्ही, असं आरडाओरडा केल्यावर त्यांच्या कानापर्यंत ते गेलं. आणि त्यांनी मला बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं तुमचं काय म्हणणं आहे ते 2-3 मिनटात सांगा. मी तीनच मिनटात त्याची केस सांगितली. त्यांनी सांगितलं तुम्ही मला एक पत्र लिहून हे सगळं कळवा. डिटेल मी त्या माणसाचं पत्र लिहून कळवलं. त्या न्यायाधीशांनी त्या पत्रालाच जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतली कैद्यातर्फे, आणि चौकशी लावली एका निवृत्त न्यायाधीशातर्फे. आणि त्या चौकशीचा अहवाल आल्यावर त्या माणसाला त्यांनी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता असा आदेश देऊन त्याला सोडलं. हे मी तुम्हाला का सांगतोय की एक माणूस आपल्या हातून सुटला ज्यांनी काहीच केलं नव्हतं, त्याला पोलिसांनी का फसवलं हे मला अजूनही माहीत नाही. तो प्रश्नसुद्धा तेव्हा विधानसभेत झाला होता. आर पाटलांनी त्या DCPला सस्पेंड पण केलं होतं. पण प्रश्न असा आहे की कायद्यासमोर सगळे समान नाहीत, हा मुद्दा आहे. तो माणूस कायद्यासमोर समानच नाही, तो माणूसच नाही, तो एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठीचं एक साधन आहे. त्याला उचला कचऱ्याच्या डब्यातून, कारण की लोक आरडाओरडा करतायत, लहान मुलीचा बलात्कार झाला आणि खून झाला आहे, एक आरोपी दाखवणं आवश्यक आहे, त्याला आरोपी म्हणून टाका. अशा पद्धतीने जर पोलीस व्यवस्थापन चालत असेल तर न्यायाचा तराजू असमतोल झाला आहे, समजून घ्या. आणि आज दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री असतील तिथले मंत्री असतील तिथले, आपल्या पसंतीचे पोलीस ऑफिसर नेमून संपूर्ण पोलीस व्यवस्थापन पोखरून काढत आहेत. त्यांनी त्याला अक्षरशः तुम्हाला सांगतो कीड लावलेली आहे. आणि त्यामुळे न्यायाचा तराजू कोणी कोणाला दाखवायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आरोपीचे हक्क आपण एकीकडे पाहत असताना व्हिक्टीमचे हक्क आपण दुर्लक्षित करतो. अन्यायग्रस्त कोण आहे हे ओळखलं पाहिजे. आणि हे ओळखण्यासाठी 2008 क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये बदल करण्यात आला. क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्टनुसार सेक्शन 2WA हे क्रिमिनल प्रोसिजरमध्ये आणण्यात आलं. त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ज्यांच्यावर अन्याय झाला असेल त्यांना पोलिसांनी संरक्षण दिलं पाहिजे, न्यायालयाने त्यांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर कायद्यामध्ये बदल झाला आणि पुन्हा नवीन कायद्यामध्ये सुद्धा ही तरतूद आता आणलेली आहे. आता याच्यामध्ये व्हिक्टीम कॉम्पेन्सेशन स्कीम म्हणजे पीडितांना काहीतरी नुकसान भरपाई दिली पाहिजे, ही सुद्धा एक तरतूद आता कायद्यामध्ये आणण्यात आलेली आहे. मग ॲसिड अटॅकचे व्हिक्टीम असतील त्याबद्दल सुद्धा मी एक गोष्ट सांगतो आपल्याला. एक अत्यंत सुंदर बाई होती पुण्यामध्ये, अगदी ती जुनी हिरोईन होती रेखा, म्हणजे आत्ताही ती जुनी झालीच नाही ॲक्च्युली.
रेखासारखी दिसणारी ती बाई होती. कोणता तरी एक गुंड प्रवृत्तीचा माणूस होता तिच्यासोबत, तिचं प्रेम झालं. आता तिचा मोकळा स्वभाव असल्यामुळे ती अनेकांशी आपल्या मोहल्ल्यातल्या बोलायची, तर इतरांशी का बोलते म्हणून हा ऑब्जेक्शन घ्यायचा. आणि मग यांनी आपले माणसं तिथे रिकामचोट असतात, त्याचे गुंड बदमाश लोकांजवळ असतात असे लोक, ते तिथे नेमून ठेवले की हिच्यावर लक्ष ठेवायचं, कोणाशी बोलते सांगायचं. मग किराणा दुकानदाराशी आज बोलली, त्याच्याशी आज बोलली, हे रिपोर्टिंग करायचे. त्या कारणावरून चिडून त्यांचं भांडण झालं. आणि एक दिवस हा माणूस आला आणि तिच्या अंगावर त्यांनी ॲसिड टाकलं. सगळा चेहरा विरघळून गेला, कान चिपकून गेले, डोळा बाहेर निघाला. ससून हॉस्पिटलमध्ये त्या सरकारी दवाखान्यात भरती केलं. आणि मग अचानक एकदा ती आमच्या ऑफिसला आली. माझ्या काही ओळखीची नव्हती. डॉक्टर लोकांनी कोणीतरी फोन दिला की यांच्या नंबरवर फोन करा, जा तुम्ही, ते तुम्हाला मदत करतील. ती आली तेव्हा काळा गॉगल सगळं बांधलेलं, आणि ती बसली, पण एक विशिष्ट घाणेरडा वास येत होता. मला म्हटलं काय झालेलं आहे म्हणून मी त्या बाई बसल्या ऑफिसमध्ये आल्यावर मी त्यांना म्हटलं आता तुम्ही गॉगल काढला तर चालेल. तर ती म्हणे साहेब तुम्ही गॉगल काढल्यावर बघू शकणार नाही. मी म्हटलं नाही काढला तर चालेल, शेवटी आपल्याला त्याच्याबद्दलच बोलायचं असेल. तर तिने काढला तर मी तुम्हाला सांगतो डोळा बाहेर लोंबकळत होता. आणि तिने सांगितलं की माझ्या सगळ्या शरीरावर मलम लावलेला आहे, त्याचा घाणेरडा वास येतो आहे, म्हणून मी सगळं झाकलेलं आहे, तुम्हाला मी दाखवू शकत नाही. मग मी म्हटलं तुम्ही दवाखान्यातून आल्या का? तर त्यांनी सांगितलं तो जो माझ्यावर प्रेम करणारा गुंड आहे त्यांनी डॉक्टरांवर दबाव आणला की हिला लगेच डिस्चार्ज देऊन टाका, नाही तर तुला पाहून घेतो. त्यांनी लगेच डिस्चार्ज देऊन टाकला. एक लक्षात घ्या, त्यावेळेस कायदा नव्हता ॲसिड अटॅक विक्टीमसाठी. ॲसिडचा अटॅक झाल्यावर माणूस जे विद्रुपीकरण होते त्याच्या सकट जगणं फार कठीण आहे. म्हणजे तुमच्या बाजूला बसमध्ये एखादा काहीतरी विचित्र दिसणारा माणूस बसला असेल तर आपल्या मनाला ते चांगलं वाटत नाही, आपण दुसरीकडे जाऊन बसतो. कारण की माणसाला सुंदरता बघायची असते. विद्रूप झालेल्या व्यक्तींसोबत कुणाला जगायचं नसते. अशा वेळेस तुम्ही सांगा तिला काय न्याय कोण देणार? तेव्हा तर कायदा पण नव्हता. काही दिवसांनी ती बरी झाली. मी तिला पुन्हा ती आल्यावर तिला विचारलं की तुला माध्यमांची मदत घेतली चालेल का? तू पत्रकारांना इंटरव्ह्यू देशील का? तिने म्हटलं की ठीक आहे देईन मी, पण त्याचं काय होणार? मी म्हटलं न्याय आपल्याला आता हे पत्रकारच मिळवून देणार. पत्रकारांमध्ये खूप मोठी शक्ती आहे, मी तुम्हाला सांगतो. त्याचा गैरवापर करणारे राजकीय लोकांची संख्या वाढली असली तरी मी तुम्हाला सांगतो पत्रकारांमध्ये खूप मोठी शक्ती आहे. प्रत्येक पत्रकार हा न्याय मिळवून देऊ शकतो. त्या बाईला मी सांगितलं, समजावलं की तुला दाखवावं लागेल, सगळ्यांसमोर दुःख मांडावं लागेल. आम्ही ती पत्रकार परिषद घेतली. तिने चेहरा दाखवला, तिने सगळं आपलं दुःख सांगितलं. तो इंटरव्ह्यू इतक्या जणांपुढे तेव्हा गेला, म्हणजे काही एक साधारणतः 10 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, की मला 5 दिवसांनी मुंबईतून एका खूप मोठ्या प्लॅस्टिक सर्जनचा फोन आला. आणि त्यांनी मला सांगितलं की मी ते तुमचा इंटरव्ह्यू पाहिला त्या बाईसोबत, आम्ही त्या बाईला मदत करू. आणि त्यांनी सांगितलं की 5-6 दिवसांनी ब्रिटनच्या काही प्लॅस्टिक सर्जनची टीम इथे येणार आहे, ते नेहमी येतात आणि अशा कॉम्प्लिकेटेड गोष्टींमध्ये मदत करतात, तर तुम्ही तिला पाठवा. मी तिला म्हटलं की मी त्यांना सांगितलं की मी तिला घेऊन येऊ शकतो, ती खूप गरीब आहे, तुमच्याकडे स्वतःहून काही येऊ शकणार नाही. तर त्यांनी सांगितलं की मी ॲम्ब्युलन्स पाठवतो, तुम्ही काही काळजी करू नका. त्यांची टीम आली, ॲम्ब्युलन्सने तिथे घेऊन गेली आणि त्या बाईवर प्लॅस्टिक सर्जरी केली, जो न्याय तिला कधीच मिळाला नसता. हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो आहे की व्हिक्टीम म्हणून आयडेंटिफाय केल्यावर कोणतीच व्यवस्था आपल्या इथे नव्हती. आता व्हिक्टीम प्रोटेक्शनचा कायदा आलेला आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जे जे अन्यायग्रस्त असतील त्यांच्यासोबत उभं राहण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. अन्यायग्रस्त माणसांना सपोर्ट केला पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, हे मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर आता त्या व्हिक्टीम कॉम्पेन्सेशन स्कीममध्ये काय, मी या सगळ्यांशी चर्चा करत होतो. म्हटलं वाचला का कायदा? वाचा तुम्ही. त्यांनी मला सांगितलं, मला माहिती होतं पण मी या सगळ्यांना विचारलं. त्यांनी त्यानिमित्ताने पाहिलं तर गँगरेपसाठी 5 ते 10 लाख रुपये नुकसान भरपाई व्हिक्टीमला मिळते, म्हणजे बलात्कारग्रस्त स्त्रीला मिळते. त्यानंतर रेप झाला असेल आणि सेक्शुअल अननॅचरल सेक्स काही झाला असेल तर 4 ते 7 लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. आता इथे मला आपल्याला फरक दाखवायचा न्यायाचा, की गँगरेप झाला असेल तर 5 ते 10 लाख रुपये, एकट्याच माणसाने रेप केला असेल तर 5 ते 7 लाख रुपये. त्या बाईसाठी काय वेगळं आहे सांगा? ज्या बाईवर रेप झालेला आहे तिचा तर आत्मा चिरडला गेलेला आहे,
तिचं व्यक्तिमत्व कुस्करल्या गेलेलं आहे, तिच्या मानवी हक्कांचं प्रचंड नुकसान आणि उल्लंघन झालेलं आहे. तिच्यासाठी 2 जणांनी बलात्कार केला काय आणि 1 जणांनी केला काय, काय फरक आहे? पण त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने भाव ठरवले. हे अमानुष आहे. प्रत्येकाला गरजेनुसार नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी व्यवस्था आपल्याला पाहिजे. त्यानंतर जर कोणाचा जीव गेला असेल एखाद्या अपघातामध्ये कशामध्ये, तर ते म्हणतात त्वरित 2 लाख रुपये नुकसान भरपाई. सामान्य माणसांची नुकसान भरपाई, जेव्हा तुम्ही ॲक्सिडेंटच्या काही केस बघा, सामान्य गरीब माणसाचा मृत्यू होतो खड्ड्यांमुळे एखाद्या, तेव्हा नुकसान भरपाई मागताना सुद्धा तो माणूस काय करतो, त्याच्या घरचे काय करतात, त्यांची किती कमाई वार्षिक आहे, तो जगला असता तर किती कमाई केली असती, एवढ्याच कमाईमध्ये त्याचे समजा वर्षभराचे आयुष्य किती, त्यांच्या घरामध्ये आयुष्यमान किती, असं सगळं पाहून नुकसान भरपाई ठरवण्यात येते. हे सुद्धा अमानुष आहे. आपण ह्याच्याबद्दल सुद्धा बोललं पाहिजे. कायदा सकारात्मक पद्धतीने आपण हातात घेतला पाहिजे. कायदा आपल्यासाठी आहे, लक्षात ठेवा. न्यायालय आपल्यासाठी आहे. न्यायालय आमच्या वकिलांसाठी नाही, पैसे कमवण्याचं केंद्र नाही. तिथे न्यायाधीश आपल्यासाठी काम करतात, ज्यांना पगार मिळतो. न्यायालय आपलं आहे आणि ते आपलंसं करण्याची जबाबदारी आता सामान्य नागरिकांची आहे. त्यासाठी न्याय स्वराज्य आपल्याला प्रस्थापित करायचं. त्यानंतर अल्पवयीन मुलगी असेल, तिच्यावर बलात्कार झाल्यासाठी वेगळी नुकसान भरपाई आहे. एखादी स्त्री रेपमध्ये गर्भधारणा झाली असेल तर तिला 3 लाख नुकसान भरपाई आहे. आणि मानवी तस्करी जर तिची झाली असेल, विकलं असेल वेश्या व्यवसायासाठी वगैरे, तर 1 लाख रुपये नुकसान भरपाई आहे. हे कशासाठी आहे असं? तुमच्या सामान्य बुद्धिमत्तेला हे पटते का सगळं? आपण जर बोलणार नाही, आपण असं म्हणत राहू की माझ्या घरातल्या कोणावर बलात्कार झाला नाही, मला काय करायचं आहे, असं म्हणून चालणार नाही. आपल्याला स्वतः याच्यामध्ये सहभागी व्हावं लागेल आणि तेव्हा कायद्यांमध्ये बदल अपेक्षित आहे. एक आणखी मुद्दा मी सांगतो. तर हे सगळे विक्टीम आहेत, तुमच्या समोर आणा, हे सगळे अन्यायग्रस्त लोक आहेत. आणखी एक विक्टीम आहे जो बोलू शकत नाही, आपलं म्हणणं सांगू शकत नाही, त्याच्यावर अत्याचार झाला तरी तो उठून जाऊ शकत नाही, असं एक विक्टीम आहे, कोकणामध्ये आहे. त्या विक्टीमचं नाव आहे पर्यावरण. सतत अन्याय केले जात आहेत या रत्नागिरीमध्ये पर्यावरणावर, अत्याचार केले जात आहेत रत्नागिरीमध्ये पर्यावरणावर. पर्यावरण आहे मोठं विक्टीम. बोलणार नाही, काहीच सांगणार नाही, सांगू शकत नाही, पण व्यक्त होणार तेव्हा मग आपल्याला सोडणार नाही. पर्यावरण त्याचं जे काही अन्यायग्रस्तपण आहे तेव्हा व्यक्त करत असते, तेव्हा आपल्याला पुराच्या पाण्यात वाहून नेणार, तेव्हा आपल्याला उन्हाच्या तडपेने जाळून खाक करून टाकणार, एवढी थंडी निर्माण करणार की तुमच्या रक्तधामण्या गोठून जातील आणि तुम्ही मरून जाल. हे करणार पर्यावरण एक दिवस रत्नागिरीमध्ये. ते तिथे अशोक जाधव साहेब बसले आहेत, अजून अनेक जण आहेत जे तिथे लक्ष्मी ऑर्गॅनिकच्या विरुद्ध आंदोलन करतात. मी त्यांना म्हटलं, तुम्ही एवढेच जण आहात का? संपूर्ण रत्नागिरी शहराचा प्रश्न आहे, सगळ्यांनी त्यांच्यासमोर उभं राहिलं पाहिजे. संपूर्ण या महाराष्ट्राचा प्रश्न आहे, त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे. की परमनंट केमिकल एखादा हवेत सोडणारी, पर्यावरणाला नासधूस करणारी अशी कोणती इंडस्ट्री इथे काढलेली आहे? आत्ता मला कळलं की महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाने इथल्या 6 विषारी असलेल्या इंडस्ट्रीजना नोटिसेस दिल्या की क्लोज करा म्हणून तुमची इंडस्ट्री. काही दिवस क्लोजरचे आदेश देतात आणि मग काही दिवसांनी परत ते सगळं सेटल करून घेऊन पुन्हा त्यांना रिस्टार्टची ऑर्डर देतात. मग आता आपल्या इथेच आहेत मंत्री, ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मंत्री, म्हणजे ते अध्यक्ष नाही, कदम साहेबांचा मुलगा, काय नाव त्याचं, सिद्धेश कदम. त्यांच्याकडे जा, तुम्ही विचारा त्यांना. म्हणजे ही जी काही राखरांगोळी चालवली आहे ना, त्याच्यामध्ये पर्यावरण हे विक्टीम आहे, त्याच्यासोबत उभं राहिलं पाहिजे, नाहीतर आपण सगळेजण जगू शकणार नाही. एवढा स्वार्थी विचार तर करा. त्यानंतर मी इथे प्रथमेशला विचारलं की रत्नागिरीमध्ये कचरा व्यवस्थापन कसं करतात, सांगा तुम्ही कसं करतात कचरा व्यवस्थापन. आपला निर्माण झालेला कचरा कुठे नेऊन टाकतात, काय करतात त्या कचऱ्याचं? कचऱ्यावर प्रक्रियाच इथं होत नाही. सगळा एकत्रित कचरा
नेऊन टाकतात एखाद्या ठिकाणी, डंप करतात. कचरा डंप करणं कायद्यातच बसत नाही. कचरा व्यवस्थापनासंदर्भातले जे नियम 2000 मध्ये झालेले आहेत त्याच्यानुसार कचऱ्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, त्याच्या आधी त्याचं वर्गीकरण झालं पाहिजे. मग आपण सगळेजण विक्टीम होतो आहे, आपलं वातावरण खराब केलं जात आहे. आज एखादा ज्येष्ठ नागरिक असेल, त्याचा नातू उद्या मोठा होणार असेल, इथंच राहणार की नाही, इथेच येणं जाणं करणार. यावेळेस आता गणपतीच्या वेळेस तुम्ही मागणी करा ती सगळेजण की पर्यावरणाचं नासधूस करणारे हे जाऊ दे रे देवा हे म्हणा. देवाच्यानी काय होत असेल तर करतील, पण हे देवांचे देव होऊन बसलेले आहेत आपल्या उरावर, त्या लोकांचं काय करायचं. आणि म्हणून मला हे आपल्याला सांगायचं आहे की कोणी मंत्री असेल, कोणी कोणाचा मंडळाचा अध्यक्ष असेल, कोणी पालकमंत्री असेल, असा तुम्ही एन्जॉय करा तुमचं ते लाईफ, पण नाही ते उद्योग इथं का करता हा प्रश्न कधीतरी विचारणार की नाही. न्याय मागायचा असेल तर प्रश्न विचारावा लागेल आणि आपल्यावर पाळी आल्यावरच आपण प्रश्न विचारणार, तोपर्यंत आपण शांत बसणार, असा नागरिक भारताच्या संविधानाला अपेक्षित नाही. मी ऑस्ट्रेलियाला एकदा गेलो होतो, तेव्हा तिथल्या न्यायाधीशांसोबत माझी चर्चा होती. असं राऊंड टेबल कॉन्फरन्सवरून ते बसले आणि ते तिथले प्रश्न त्यांनी मला सांगितले, आम्ही काय करतो ते सांगितलं आणि मला विचारलं तुमच्या इथले प्रश्न सांगा. मी त्यांना आपल्या इथे पर्यावरणाची काय परिस्थिती आहे ते वगैरे सांगितलं. त्यांना मी म्हटलं की आमच्या इथे पर्यावरणासाठी भांडायला कोणी येत नाही, कारण की न्यायालयाचा खर्च करण्याची जी आर्थिक कुवत आहे ती लोकांकडे नाही. जे माझ्या केसेसमध्ये माझ्या विरुद्ध असतात रिस्पॉन्डंटचे वकील मोठ्या मोठ्या कंपन्यांचे, ते करोडो रुपये कमवतात. हे त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले आमच्या इथे असं नाही, आमच्या इथे एन्व्हायरमेंटल डिफेन्स फंड तयार केलेला आहे सरकारने. मी म्हटलं कसा तयार केला तो, तर त्यांनी सांगितलं की ज्यांना एखादी जमीन खरेदी करायची आहे आणि एखाद्याला विकत घ्यायची आहे, तर विकत घेणारा जो माणूस आहे तो आधीच सरकारकडे ते पैसे जमा करतो. काही दिवस आम्ही ते सरकारच्या तिजोरीतच ठेवतो, त्याला सांगतो 1 महिन्याने हे व्यवहार होईल आणि 1 महिन्याने तो व्यवहार होतो आणि त्या माणसाला ते पैसे मिळतात. तोपर्यंत त्याच्यावर जो इंटरेस्ट जमा होतो तो सरकारच्या खात्यामध्ये एन्व्हायरमेंट डिफेन्स फंडमध्ये जमा होतो. असं करून त्यांनी पर्यावरणासाठी एक फंड तयार केला आणि जे वकील पर्यावरणाच्यासाठी काम करतात त्यांना त्यातून फी मिळाली पाहिजे अशी व्यवस्था करतात. याला म्हणतात यंत्रणा, याला म्हणतात प्रत्येक विक्टीमसाठी विचार करण्याची प्रक्रिया. ती आपल्याकडे नाही आहे. मग आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे त्या लोकांसोबत जे लक्ष्मी ऑर्गॅनिकच्या विरुद्ध लढा देत आहेत. आपल्या सगळ्यांसाठी. आपला काही त्या कंपनीला विरोध नाही, आपल्या त्या प्रवृत्तीला विरोध आहे, जी प्रवृत्ती जगाने सगळीकडे बॅन केलेले केमिकल्स इथे आणून आपल्या इथे प्रॉडक्ट करत आहेत, त्याला आपला विरोध आहे. उद्योगधंदे करावे, विकासाला कोणाचाच विरोध नाही. मी महाराष्ट्रातले एवढे रस्ते फिरलो. मी चंद्रपूरला असतो, कधी नागपूरला असतो, कधी इकडे मुंबईत असतो, कधी आपल्या रत्नागिरीत असतो, कोल्हापूरला असतो. आता कोल्हापूरला पण हायकोर्ट झाल्यामुळे आमचं तिथं ऑफिस सुरू झालं आहे. मी या रस्त्यांवरून जातो, रस्ते मोठे मोठे करत आहेत, पण मला कुठेच या रस्त्यांवर विकास दिसत नाही, भेटलाच नाही विकास. ते आता इथेनॉल आणलं. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये व्हिक्टीम का केले जातो हे राजकीय नेत्यांना विचारलं पाहिजे. गडकरी म्हणतात की ते इथेनॉल पेट्रोलमध्ये टाकल्यामुळे स्वस्त येणार. वाहनं खराब व्हायला लागले लोकांचे, ते आता त्याचे रील्स यायला लागले. मग या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाल्यावर आता ते जेनजी पॉप्युलेशन म्हणालं गडकरी तुम्ही राजीनामा द्या. आमच्या काही मित्रांशी चर्चा सुरू होती, त्यांनी सांगितलं की बा ते पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळतात, तर निदान 20% तरी राजीनामा द्या. आपल्याला हे समजायला पाहिजे की आपण जे सगळेजण पर्यावरणपूरक जीवन जगतो, म्हणजे इथे मी शेतकरी पाहिले येताना याच्या घरातून निघालो तेव्हा, ते शेतकरी आपलं जीवन जगतात, शेती करतात, कोणतंही प्रदूषण करत नाही. परदेशामध्ये त्यांनी अशा पद्धतीचा एक कार्बन क्रेडिट तयार केलेला आहे की जे लोक पर्यावरणाचं नासधूस न करता जीवन जगतात त्यांना पर्यावरणपूरक जीवन जगतात, नैसर्गिकरित्या राहतात, म्हणून जे प्रदूषण करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांनी त्यांना पैसे दिले पाहिजे, असा कार्बन क्रेडिट त्यांनी तयार केला. आपल्या भारतामध्ये आत्ता कार्बन क्रेडिट 2026 मध्ये सुरू झालेला आहे, पण ते पुन्हा एकदा पळवाट आहे.
तर जे चांगलं जीवन जगतात, पर्यावरणाची हानी होऊ देत नाही, त्यांना पैसा मिळाला पाहिजे, यासाठी आपण काम करण्याची गरज आहे. मग दुसरे एक विक्टीम आहेत ते बलात्कारग्रस्त मुली आहेत, स्त्रिया आहेत. बलात्कारग्रस्त स्त्रियांबद्दल आपला दृष्टिकोन मला कळतच नाही बरेचदा, की बलात्कार झाला त्या क्षणी आपल्याला प्रचंड राग येतो. आपण सगळेजण बोलतो त्याच्याबद्दल, शिक्षा झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. मग काही जण मोर्चे काढतात, उज्ज्वल निकम यांची नेमणूक करा, करा सगळ्या केसमध्ये त्याचीच नेमणूक करा. कोणी विशेष नाही आहे दुसरं महाराष्ट्रामध्ये. आता प्रश्न असा आहे की बलात्कार जेव्हा लहान मुलीवर होतो त्याला आपल्याला जास्त राग येतो, एखाद्या दुसऱ्या बाईवर होतो तेव्हा आपल्याला थोडा कमी राग येतो. असं का? काही जण मोर्चा काढतात, मराठा समाजाच्या मुलीवर बलात्कार झालेला आम्ही सहन करणार नाही. काही जण मोर्चा काढतात, जैन धर्माच्या मुलीवर बलात्कार झालेला आम्ही सहन करणार नाही. घोषणा बरोबर आहे का? घोषणा बरोबर नसेल तर कशी बरोबर असली पाहिजे? बरोबर घोषणा काय आहे? समाजातल्या प्रत्येक माणसाने म्हटलं पाहिजे की आम्ही मुलींवर, स्त्रियांवर बलात्कार होऊच देणार नाही, आम्हाला ते चालणार नाही, हे म्हटलं पाहिजे आपण. एखाद्या समाजाच्या मुलीचं प्रोटेक्शन करणारे संकुचित प्रवृत्तीचे आपण केव्हापासून झालो? मग आणखी एक प्रश्न आहे बलात्कारग्रस्त स्त्रियांचा. स्वारगेट तुम्हाला माहिती आहे, पुण्यातला, तिथे बलात्कार झाला. एका मुलीवर बलात्कार झाला पहाटे पहाटे बसमध्ये. आता जेव्हा बलात्कार झाला, मी जेव्हा 1999 वकिली सुरू केली तेव्हा ठरवलं बलात्कार करणाऱ्यांच्या केसेस घ्यायच्या नाही, पण मी त्याच वेळेस ठरवलं की बलात्कारग्रस्त व्हिक्टीमच्या केसेस घ्यायच्या, त्यांना मदत करायची. आम्ही तेव्हापासून हे करतो आहे. म्हणजे मी महाराष्ट्रातल्या अनेक केसेसमध्ये गेलो या अशा याच्यासाठी स्वतःहून. मग तिथे जेव्हा बलात्कार झाला तेव्हा तिसऱ्या दिवशीच सगळीकडे बातम्या यायला लागल्या की ॲक्च्युली त्या मुलीचं आणि त्या बलात्कार करणाऱ्याचं ठरलं होतं सगळं पैशांबाबत, पण पैसे कमी दिले त्यामुळे ती आता आरडाओरडा करायला लागली. मग परत आपले इथलेच ते रामदास कदम साहेबांचे पुत्र, गृहराज्यमंत्री आहे ते तिथे आले. अशा वेळेस आपल्याला मुलीच्या इज्जतीची काळजी नसते, इज्जतीची काळजी असते सरकारच्या इज्जतीची, गृह मंत्रालयाच्या इज्जतीची, पोलिसांच्या इज्जतीची. आणि मग तिथे धिंडवडे त्यांनी काढले आणि त्यांनी सांगितलं की हे असं असं काहीतरी प्रकरण आहे, अशी शंका आहे, त्यामुळे हे काही खरोखरचा हा बलात्कार आहे असं वाटत नाही, असं सांगणं सुरू केलं. आणि एकदम चित्र बदललं की सगळेजण त्या मुलीला टार्गेट करायला लागले. काही दिवसांनी त्या मुलीचा मला फोन आला आणि तिने मला सांगितलं की सर मला मदत पाहिजे. मी म्हटलं कोण आहे आपण? मग तिने सांगितलं की ते स्वारगेटच्या बसमध्ये जो बलात्कार झाला ती मीच आहे, मी आपल्याला भेटायला किती वाजता? ती आमच्या ऑफिसला आली. ती अशी मी बोललो, ती ढसाढसा रडत होती. त्या मुलीची काही चूक नसताना ज्या पद्धतीने बलात्कार झाला होता. आता माझ्यासमोर चॅलेंज काय होतं? पहिले लोकांचा दृष्टिकोन बदलणं, न्यायालयात न्याय तर नंतर मिळेल, पण त्या मुलीला जगता आलं पाहिजे, तिची बाजूच येत नाही आहे. आणि त्यामुळे परत मला पत्रकार मित्रांची मदत मिळाली. मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सगळं जे खरोखर घडलेलं आहे ते सांगितलं की या मुलीला टार्गेट केलं जात आहे. आणि त्यानंतर चित्र पालटलं, त्या मुलीकडे पाहण्याचा कोर्टाचा दृष्टिकोन बदलला. अजूनही ते केस सुरू आहे, तिला न्यायाची अपेक्षा आहे, पण अजूनही न्याय काही मिळायला लवकरात लवकर तिला मिळेल असं वाटत नाही. कारण की आपल्या इथे बलात्कार होऊन मृत्यू झाला पाहिजे तेव्हा लवकर न्याय मिळतो. मग एकदम स्पीडनी लोक, पोलीस हे करतात, इन्व्हेस्टिगेशन, चार्जशीट 10 दिवसात दाखल, पुढच्या 5 दिवसात निकाल. आपल्याला असं वाटायला लागलेलं आहे की बलात्कार करणाऱ्याला शिक्षा दिली, कोणताही गुन्हा करणाऱ्याला शिक्षा दिली की समाज सुधारेल असं आपल्याला वाटत आहे. तो आपला भ्रम आहे. माझं काही बलात्कार करणाऱ्यावर प्रेम नाही, शिक्षा झालीच पाहिजे, परंतु केवळ शिक्षेतून मार्ग निघेल हे समजणं अत्यंत चुकीचं आहे. मानसिकता बदलण्यासाठी सातत्याने काम केलं पाहिजे. त्यानंतर आणखी एक बलात्कारग्रस्त व्यक्तीचा विषय आहे की बलात्कार झाला आणि ती बाई प्रेग्नंट झाली, ती मुलगी प्रेग्नंट झाली. त्याच्यावर एक सिनेमा निघाला आहे, मला वाटते प्रीती जिंटाचा आहे, नाव आठवत नाही मला. त्याच्यामध्ये असं दाखवलं की तिच्यावर बलात्कार होतो आणि ती ठरवते की आता मी प्रेग्नंट झालेली आहे बलात्कारामुळे, तर मी हे मूल वाढवणार. तिची आई तिच्या विरुद्ध, तिचे वडील तिच्या विरुद्ध, सगळा समाज तिच्या विरुद्ध, तिच्यावर प्रेम करणारा तिचा बॉयफ्रेंड तिच्या विरुद्ध. ती मोठी स्टोरी आहे, तुम्ही बघा एखाद्या वेळेस. तर आपण बलात्कार झाला आणि मेल्यावर आपण ज्या भावना व्यक्त करतो त्या बलात्कार
झाल्यावर ती प्रेग्नंट झाली आणि तिने जर ती प्रेग्नन्सी कॅरी करायचं ठरवलं, मूल होऊ द्यायचं ठरवलं, आपण का तिच्या मागे उभं राहत नाही? आपला दृष्टिकोन का अचानक बदलतो? हा प्रश्नसुद्धा मला आपल्यासमोर मांडायचा आहे. पोलीस ठाण्यामधलं जे वास्तव आहे ते सुद्धा अत्यंत विदारक आहे. जे जे लोक पोलीस ठाण्यामध्ये गेले त्यांनी हात वर करा. असं मी म्हटलं, तुम्ही करणार का हात वर? नाही करणार, कारण की कोणाला इथे एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, मग लोक म्हणतील कशासाठी गेला होता? तर काही चांगलं समजलं जात नाही पोलीस स्टेशनमध्ये जाणं. पण मला आज आपल्याला विनंती करायची आहे, ज्यांच्यावर कोणत्याच केस नाही त्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण 10-10चे ग्रुप तयार करा, आपल्या घराजवळच्या पोलीस स्टेशनला भेट द्या. त्याचं कारण आहे की चांगल्या लोकांनी पोलीस स्टेशनला गेल्याशिवाय तिथे पारदर्शकता येणार नाही. अन्यायाचं वातावरण पोलीस स्टेशनमधून सुरुवात होते, लक्षात घ्या. अनेक चांगले पोलीस अधिकारी आहेत, जसं अनेक चांगले न्यायाधीश पण आहेत, पण जे भ्रष्ट लोक आहेत ते चांगल्या पदावर जाऊन बसतात आणि भ्रष्टाचार वाढवतात, हिंसा वाढवतात, लोकांना अक्षरशः जेलमध्ये मारहाण करतात, तोडून टाकतात आणि मारून सुद्धा टाकतात. मी पाहिलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. त्यामुळे सगळ्यांनी पोलीस स्टेशनला व्हिजिट करा. याचं कारण एक आहे, काय पाहायचं तिथं जाऊन तुम्ही पहा की त्यांनी CCTV कॅमेरे लावलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने परमवीर सिंग सैनी विरुद्ध बळजीत सिंग आणि इतर याच्यामध्ये 2020 साली एक निर्णय दिला. तो निर्णय नेहमी लक्षात ठेवा. त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक कॉर्नरवर, प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे असले पाहिजे. पोलीस जर चतुराई करत असतील की मुद्दाम दुसऱ्या दिशेने कॅमेरा ठेवायचा, त्यांना तुम्ही सांगू शकले पाहिजे नागरिक म्हणून, पोलीस स्टेशन आपल्यासाठी आहे, आपल्याच टॅक्समधून त्यांना पगार मिळतो. त्यांना सांगायचं की हे कॅमेरे चुकीच्या पद्धतीने लावलेले, नुसते कॅमेरे लावले पाहिजे असं नाही, तर त्यांनी सांगितलं पोलीस लॉकअपमध्ये सुद्धा कॅमेरे पाहिजे. कस्टडीत तुम्ही घेता तेव्हा अनेकदा तुम्ही पाहिलं असेल, काही जणांना बोलवतात आणि दिवसभर बसून ठेवतात आणि रात्री अटक करतात. हा छळवाद चालणार नाही. याच्यासाठी आपल्याला CCTV कॅमेरे सगळीकडे पाहिजे. त्या निर्णयात हे सुद्धा लिहिलेलं आहे की केवळ ऑडिओ व्हिज्युअल नाही, केवळ व्हिज्युअल नाही तर ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे आवाजसुद्धा कॅप्चर करणारे ते कॅमेरे असले पाहिजे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि रात्रीसुद्धा नाईट व्हिजननी ते कॅप्चर होतील अशा प्रकारचे व्हिडिओ ते आले पाहिजे. आणि ते व्हिडिओ जे आहे पोलिसांचे CCTV कॅमेऱ्यांमधले, ते साधारणतः त्यांनी 12 ते 18 महिने सुरक्षित ठेवले पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. मी आपल्याला आज अपील करतो की आपण सगळ्या पोलीस स्टेशनला जा. जर अशी परिस्थिती दिसली नाही, CCTV तिथे कॅमेरे नसतील, तर आपण तक्रार करा लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आणि आपण कोल्हापूर हायकोर्टामध्ये केस करू. हे पोलीस अधिकारी सरळ झाल्याशिवाय जे भ्रष्ट आहेत ते आपल्याला न्यायाचं राज्य दिसणार नाही. आणि त्यामुळे मला आपल्याला हे सांगायचं आहे. आणखी 1-2 मुद्दे मी आपल्यासमोर सांगणार आहे. एक आहे जे मगाशी मी सांगितलं की पायाभूत सुविधांच्या नावाखाली, रस्ते विकासाच्या नावाखाली, रुंदीकरणाच्या नावाखाली ज्या आपण जमिनी शेतकऱ्यांच्या घेतो आहे त्याचा कधीतरी विचार झाला पाहिजे. भारत हा देश अन्नधान्य निर्मिती करणारा प्रचंड मोठा देश आहे. असा देश जगामध्ये नाही जिथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य निर्माण होते. आपल्याला जर शेतीचा आदर नसेल आणि तुम्हाला जर वाटत असेल, म्हणजे आता तो शक्तिपीठ महामार्ग काही आवश्यकता नसलेला शक्तिपीठ महामार्ग आहे, रत्नागिरीपर्यंत तर हायवे आलेलाच आहे, तिथून तो गोव्याचा मार्ग चांगला करा, तिकडून दुसरा मार्ग तुम्ही गेलेलाच आहे तो तुम्ही वाढवा. परंतु यांना प्रत्येक वेळेस नवीन रस्ते करायचे असतात, पॅरेलल रस्ते करायचे असतात, कारण यांना पैसे खायचे आहे. पर्सेंटेजवर चालणारं हे सरकार आहे. प्रचंड मालमत्ता या प्रत्येक मंत्र्यांनी गोळा केलेली आहे आणि त्यामुळे रस्त्यांना आपला विरोध नाही, पण आपला शेतीतून निर्माण होणारं उत्पन्न नष्ट होणं आणि फूड सिक्युरिटी जी आहे ती डिस्टर्ब होणं हा महत्त्वाचा मुद्दा म्हणून आपण मांडलं पाहिजे. आता कधीकधी कायद्यांचा खूप अतिरेक होतो की कायदा आणि नियम हे सामान्य माणसाला दाखवले जातात. नाही हा कायदा आहे, नियम आहे, तुम्हाला पाळावंच लागेल. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की एक मंदिर असते, त्या मंदिरामध्ये भक्तांची रीग लागत असते, खूप भक्तगण येत असतात. मग आता आपण काही मंदिरात चप्पल बूट घालून जात नाही, त्याच्यामुळं ते चप्पल बूट बाहेर काढायचे, देवळात जायचं, आतमध्ये देवापुढे नतमस्तक व्हायचं, आशीर्वाद मागायचे, यायचं. आता काय होते की एका मंदिरामध्ये खूप ते प्रसिद्ध देवस्थान झाल्यामुळे तिथे चप्पल बुटांची चोरी व्हायला लागते. मग काही लोक काय करतात की चप्पल घालून येतात, पण नंतर मग आपल्याला आवडती चप्पल किंवा बूट घालून जातात.
आता हे मंदिर प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं जाते किंवा इथे चोरी व्हायला लागलेली आहे, मग आम्ही देवासमोर जाऊन नतमस्तक होताना एकाग्रचित्त कसं होणार? आमचं तर चपला बुटांमध्येच लक्ष राहणार. मग ती मंदिर प्रशासनाचे ट्रस्टी सगळे मिटिंग घेतात आणि ते ठरवतात की नाही आता आपल्याला याच्यावर काहीतरी करायला पाहिजे, भक्तांची एकाग्रता चित्तभंग व्हायला नको. आणि त्यामुळे मग ते एक माणूस नेमतात, त्याला सांगतात किंवा ही इथे दोरी बांधायची अशी, याच्या पुढे जो कोणी जाईल त्याला इथे सांगायचं चप्पल बूट काढायचे आणि आतमध्ये जायचं. त्या माणसाला एक खुर्ची देऊन तिथं बसवण्यात येते, तो नेहमीचा निळा ड्रेस वगैरे घालून तो रखवालदार तिथे बसतो. मग आता हे प्रथमेश सारखे हुशार काही लोक असतात, ते काय करतात, त्यांच्या कारमध्ये चप्पल काढून तिथे जातात. तो माणूस त्याला थांबवतो, व चप्पल काढा. तो म्हणतात मी चप्पल घातलीच नाही आहे, मी कारमध्ये काढली. तो तसं चालणार नाही, इथे चप्पल बूट काढा नंतर आतमध्ये जा. आता हा कायद्याचा अतिरेक आहे, हा नियमांचा अतिरेक आहे. इतकं प्रक्रियावादी आपण कधी कधी होतो की कायद्याचा अतिरेक करायला लागतो. यंत्रणांमध्ये बरेचदा तसं होते आणि गरीब, मध्यमवर्गीय, आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना नेहमी कायदे आणि नियम दाखवले जातात. त्यामुळे कायदे म्हणजे विवेकबुद्धी आहे. नियम जे आहे ते विवेकपूर्ण पद्धतीने केले पाहिजे. अतिरेकी नियम असतील आणि एकतर्फी पद्धतीने त्याची अंमलबजावणी होत असेल तर ते सुद्धा चालणार नाही. हे न्याय मागताना अत्यंत महत्त्वाचं तत्व आहे. आज आपण पाहतो की राजकारणामुळे मध्ये एक अत्याचारग्रस्तता आलेली आहे. अन्यायाचं संघटनच जणू स्थापन झालेलं आहे. आपल्याला सातत्याने दिसते की झुंडीचं साम्राज्य वाढत चाललेलं आहे. अशा वेळेस राजकीय भूमिकासुद्धा घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे इथे तुम्ही कोणत्या गटातटाचे असा, कोणत्याही राजकीय पक्षाचे असा, पण तुम्ही संविधानाचे सदस्य आहात की नाही हा प्रश्न आहे. तुम्ही जर संविधानाचे सदस्य असाल तर हे समजून घ्यावं लागेल की आम्हाला पक्षांतर बंदी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. नाहीतर सगळेजण मोदी साहेबांना पत्र लिहा, अमित शहांना पत्र लिहा, एकनाथ शिंदेंना पत्र लिहा, देवेंद्र फडणवीस ज्यांना पक्षफोडी फार आवडते त्यांना पत्र लिहा. काय लिहायचं त्यांना पत्र लिहून? त्यांना पत्र लिहून आपण सांगायला पाहिजे की पक्षांतर बंदी कायदा जो आहे तो रद्द करून टाका. म्हणजे मोकळेपणाने पक्षांतर करू द्या, पक्ष फोडू द्या, विषय संपला. कशासाठी विनाकारण भांडाभांडी सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस करतात? पण स्पष्ट कायदा आहे की ज्या क्षणी एक पक्ष असतो, त्या पक्षाचे तुम्ही सदस्य असता, त्या पक्षाकडून तुम्ही निवडून येता, त्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून येता, ज्या नेत्याविरुद्ध तुम्ही बंड केलं असं म्हणतात त्याच नेत्याच्या सहीचे एबी फॉर्म मिळाल्यामुळे तुम्हाला सदस्यत्व मिळते, उमेदवारी मिळते त्या पक्षाचे, म्हणून तुम्ही निवडून येता. तुम्ही त्या पक्षाचे म्हणून निवडून आल्यावर त्याच पक्षाचे असता, त्या पक्षाविरुद्ध तुम्हाला काही करता येत नाही. मग इथे मी मुद्दाम हा मुद्दा सांगतो आपल्याला की राजकीय दृष्टिकोनातून जी अन्यायग्रस्तता वाढत आहे ती कधीतरी समजून घेतली पाहिजे. लोकांच्या भावनांचा कडेलोट होईल अशाने. 21/6/2022 या दिवशी काय झालं की विधान परिषदेसाठी जे मतदान होतं तेव्हा तिथे क्रॉस वोटिंग करण्यात आलं आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या काही लोकांनी मुद्दाम मतदान पक्षाच्या व्हीपच्या विरुद्ध केलं. तिथे सगळ्यात पहिली चूक झाली त्यांची. आता त्या क्षणी एक पक्ष होता शिवसेना, एकच पक्ष होता, त्या पक्षाचे ते सगळे सदस्य होते. त्यांनी पक्षाच्या व्हीपच्या विरुद्ध मतदान करून एका भाजपच्या व्यक्तीला निवडून आणलं. त्या क्षणी ते अपात्र ठरतात. एवढा सोपा कायदा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्धव साहेबांनी मीटिंग बोलवली आणि सांगितलं की पक्षाची मीटिंग बोलवली, सगळ्यांनी हजर राहायचं. तेव्हा हे सगळेजण नॉट रिचेबल 16 जण ते कुठे गेले? सुरतच्या दिशेने. आम्ही विधानसभेत राहुल नार्वेकरांसोबत समोर हे सुरू होतं तेव्हा विचारलं भारत गोगावलेंना, बा सुरतला का गेले? तर त्यांनी उत्तर काय दिलं? त्यांनी सांगितलं की मला असं कळलं की छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा सुरतला गेले होते, त्यामुळे मला वाटलं की ते चांगलं गाव असेल म्हणून तिथे बघायला गेले. बरं, गेले तुम्ही बघायला, पण मग एवढे जण एकत्र कसे काय गेले एकाच वेळेस? एवढं तुम्हाला बघावं काय वाटलं? तर तसं काही नसून भारतीय जनता पक्षाचं सरकार असलेल्या ठिकाणी जायचं, तिथे आपल्याला शरण मिळते हे माहीत असताना अमित शहानी वचन दिलेलं आहे की तिथं तुम्हाला सुरक्षित ठेवण्यात येईल. त्यामुळे दुसऱ्या भाजप राज्यामध्ये गेले गुवाहाटीला, मग तिसऱ्या भाजप राज्यामध्ये गेले गोव्याला. प्रत्येक ठिकाणी भाजपच्या लोकांनी त्यांचं स्वागत केलं. त्या प्रत्येक वेळेस पक्षविरोधी कारवाई तुम्ही करत गेले, त्यामुळे तुम्ही अपात्रच आहे. मग आता शेवटचा मुद्दा मी सांगतो थांबतो की
22 तारखेलाच एक पक्षाची मीटिंग घेण्यात आली, ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि बाकीचे काही जण न आल्यामुळे एकनाथ शिंदेंना पक्षातून काढून टाकण्यात आलं. त्याचा ठराव करण्यात आला पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये. आता तो ठराव कोणी केला? ठराव केला त्याच्यावर सह्या कोणाच्या आहेत? उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड. आता या सह्या त्यांच्याच आहेत, त्यांनी कधी नाकारलेल्या नाही आहेत. त्यामुळे सुद्धा ते पक्षातच नव्हते. मग जो माणूस ज्याला पक्षातच काढून टाकलं तो माझाच पक्ष आहे असं म्हणू शकतो का नंतर? साधा मुद्दा आहे, लोकांना कळतो. आता जबाबदारी आहे न्यायाधीशांवर न्याय देण्याची. खरोखरचा त्यांनी न्याय द्यावा, नाहीतर कॉक्रोच जनता पार्टीचे मुलं फार चिडलेले आहेत. ते म्हणतात की आम्हाला यंत्रणा लोकशाहीपूर्ण पद्धतीने चालल्या पाहिजे. बरं, याच माणसांनी कॉक्रोच शब्द काढल्यामुळे त्याच्यावर त्यांचं विशेष लक्ष आहे. कायदेशीर निर्णय हा उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच होऊ शकतो असं मी सातत्याने 4-5 वर्ष झाले सांगत आलेलो आहे. आत्तासुद्धा मी तेच सांगतो आहे. माझं काही एकनाथ शिंदेंसोबत दुश्मनी नाही, उदय सामंतसोबत दुश्मनी नाही, पण चांगलं केलं नाही. तुम्ही लोकशाही यंत्रणा पूर्ण खारीज करून टाकता, उद्ध्वस्त करून टाकता आणि एक चॅलेंज तयार करता पैशाच्या मदतीने. ते चांगलं नाही. पक्ष सोडून द्या, चिन्ह सोडून द्या, मग तुम्ही लढून दाखवा. हे असं दुसऱ्यांची पक्ष चोरी करून जगणं पॅरासाईटसारखं हे चांगलं नाही. काही वेल असतात, तुम्हाला माहीत आहे, मोठ्या मोठ्या झाडांवर ते चढतात. वेल आपल्या इथे आहेत जंगलांमध्ये. एवढे चढतात त्या झाडावरचं, ते एवढं सगळं ते शोषून घेतात की ते झाडच मरून जाते, मेन झाड. तसं उद्धव ठाकरेंचं झालेलं आहे. आणि ते सुद्धा राजकीय क्षेत्रातले विक्टिम आहेत. या अर्थाने आपण आता अन्यायग्रस्त कोणी समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की कायदा आणि कायद्याची व्यवस्था ही जोपर्यंत आपण आपल्या हातात घेणार नाही तोपर्यंत न्याय आपल्याला मिळणार नाही. आता अंधाराची पाठराखण न करता आपल्याला उजेडाचे हात धरावे लागतील, तेव्हा आपण लोकशाहीच्या प्रकाशाकडे जाऊ शकतो. आपल्याला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील विचारा, कारण की आपण काही RSSचे कार्यकर्ते नाही. प्रश्न विचारले चालतात इथे. ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी विचारा. मला काही पण म्हणायचं असेल तरी म्हणा. माझा राग आला असेल तर उभं राहून सांगा की बा तुम्ही फार फालतू काहीतरी सांगितलं आहे, मला राग आला आहे, तरी पण चालेल. पण बोला. लोकशाहीमध्ये बोलणं ही सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. धन्यवाद.